आमचा एक परिवार आहे आणि परिवारात तशी नाराजगी चालते. सर्वप्रथम त्यांना मी चव्हाण साहेबांची भेट करून झाली. मी चव्हाण साहेबांकडे गेलो. चव्हाण साहेबांनी त्यांची समजूत काढली आणि तिथे मुख्यमंत्री साहेब होते. मग चव्हाण साहेब त्यांना मुख्यमंत्र्याकडे घेऊन गेले, सीएम साहेबांकडे सुद्धा घेऊन गेले. काही नाही, त्यांचं थोडंसं ते त्यांना निधीबाबत थोडा संशय होता. त्यांना निधी कमी मिळाला होता असं त्यांचं मत होतं. त्यांना दूर केलं. त्यांना सगळी ती वर्कआउट दाखवली पुढची काय काय कामकाज सँक्शन झालं. जवळजवळ ते 50 करोडच्या आसपास त्यांचं काम दिलेलं आहे. काही वर्कआउट बाकी आहे, काही वर्कआउट झालेलं आहे, ते सगळं समजून सांगितलं. त्यांची नाराजगी दूर झाली त्यामुळे. नाही, ते आपल्या भाजपातमध्ये जायचं. मी पूर्वी पण सांगितलं की ते भाजपामध्ये राहणार, कुठे जाणार नाहीत. थोडीशी एका कुटुंब परिवार आहे, परिवार थोडी नाराजगी होते, तेव्हा त्यांना समजूत काढली, त्यांना समजून सांगितलं. ते गेलेच नव्हते. सक्रिय होतील, ते कुठे गेलेच नव्हते. त्यांच्या ऑफिस जे आहे, ऑफिसचे बॅनर, तुमचे जे पक्षाचे बॅनर वगैरे होते, पोस्टर सर्व काढण्यात आले होते, मोठ्या प्रमाणात नाराजगी होती. कालच आपण भेटलेले आहात, आता पुन्हा तुमच्या पक्षामध्ये पुन्हा येणार का? आणि नाही, परत सांगतो, ते कुठे गेलेले नव्हते, त्यांची नाराजगी होती. आणि त्यांनी जे बॅनर काढलेले होते ते आता जिल्हा आमच्याकडे दर 3 वर्षांनी प्रोटोकॉल बदलतो. म्हणजे जो जिल्हाध्यक्ष असतो ते नवीन जिल्हाध्यक्ष टाकायचा असतो, सरचिटणीस म्हणून त्यांनी ते पूर्ण ते पोस्टर काढलेले होते. त्यांनी नाराज होते म्हणून त्यांनी ते बॅनरचे म्हणजे ऑफिसवरचे पोस्टर बॅनर काढले नव्हते. जिल्हाध्यक्ष चेंज झाला, ते नवीन बसवावे लागतात. नवीन आमचा प्रोटोकॉल म्हणजे जिल्हाध्यक्ष म्हणा, महिला आघाडी, युवा मोर्चा यांचे नवीन फोटो टाकायचे असतात, म्हणून त्यांनी तो बॅनर काढलेला होता. आता उद्या माझ्या ह्या ऑफिसच्या गाला सुद्धा पण उद्या बॅनर काढणार आहे. मी काय थोडं नाराज झालो, त्यासाठी त्यांनी काढले होते. बाकी ते कुठेही गेले नव्हते, ते भाजपामध्ये होते. फक्त त्यांनी थोडी नाराजी दर्शवली, मी नाराज आहे.